सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. पांडुरंगा करो प्रथम नम. पांडुरंगा करो प्रथम नमन. करो प्रथम नम. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संसातिया. दुसरे चरणा संताचेया. दुसरे चरणा संताचेया. दयेच्या कृपादान कथेचा विस्तार. दयेच्या कृपादान कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करू प्रणाम. कहो तुझे बोलो नहीं मेरे प्रियतम श्याम. भक्त भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक. इनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक. प्रथम ही गुरु को शीशन मावो. हरि चरणों में ध्यान लगाओ. मंगल भवन अमंगल हारे. प्रभु सुदशरथ हाजिर बिहारी. जय 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 हनुमान गोसाई. कृपा कर गुरुदेव की नाई. हे राम सिया राम जय राम जय राम. राम सिया राम सिया राम जय राम. सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती. तो काकुलती तुझ लागे. आपुल्या बाळासे धरी आता हाती. न करी फजिती जनामध्ये. जयांचे गेलिया स्मरण होय सकळ विद्यांचे धीकरण. तेची वंदो श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य जननी देवांची. लोकाभिरामं रणरंग धीरं. राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं. विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मस्तके पाया हरे हरे पाया हरे. मस्तके पाया हरे. मस्तके पाया हरे. या वार करे संता. वार करे संताचा. या वार
विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. ए बरं ए व्यवस्थित उभं राहा जरा एकमेकाशी बोलू नका. ए प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट समयाला अनुसरून काल्याचा प्रसंग वर्णन करणारा असा अभंग मी सेवेकरता निवडला. विढाला जागृत सिद्धेश्वर महादेवाच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्यवान पवित्र अशा या कोऱ्हाडे बुद्रुक नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने श्री गुरु मारुती महाराज कुरेकर यांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने भजनी मंडळ व मंदिर समिती व सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला हा वार्षिक नियमाप्रमाणे शिव महापुराण कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या सोहळ्याचं यंदा हे 41वे वर्ष आहे आणि 41व्या वर्षाच्या या आजच्या या काल्याच्या कीर्तनाची सेवा सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते आमचे आदरणीय हरिभक्तिपरायण गावडे महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला फोन केला आणि फोनवरती ही तारीख घेऊन अगदी वेळेच्या आत या कार्यक्रमाकरता उपस्थित झालो. आपणा सर्व सज्जन श्रोत्यांची भगवान श्री सिद्धेश्वर महादेवाची सेवा करण्याचा योग मला आला तरी माझ्या दैवा पार नाही. विठाला उडाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या पुण्यवान पवित्र नगरीचं हे परम भाग्य आहे. 41 वर्षाची सप्ताहाची परंपरा आज तागायत आपल्या या गावामध्ये भगवान श्री सिद्धेश्वराच्या कृपेने मोठ्या उत्साहात हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांनी हा सप्ताह सुरू केला असेल आज ते असतील किंवा नसतीलही, परंतु आज तो आनंद तुम्ही सर्व ग्रामस्थ घेत आहात ही भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्या गावामध्ये हे माझं पहिल्यांदाच येणं होत आहे. तुम्हा सर्वांच्या भेटी होत आहेत, परम भाग्याची गोष्ट. या कार्यक्रमाकरता उत्कृष्ट मृदुंगाचार्य अगदी हिमालयाच्या तोडीची गायन गंधर्व गायन सम्राट अशी ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन कीर्तनकार महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद देतो.
गावातील भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, सर्व बाल गोपाल या ठिकाणी कीर्तनाला उभं राहिल्यानंतर असं वाटायला लागलं मी आळंदीमध्येच कीर्तन करतो आहे की काय. अगदी आळंदी पंढरीसह या ठिकाणी कैलास निर्माण झालेला आहे. भालदार चोपदार, खूप समाधान वाटलं. मी जवळजवळ 550 ते 600 किलोमीटर प्रवास करून रात्रभर प्रवास करीत करीत वेळेच्या आत या कार्यक्रमाकरता पोहोचलोय. परंतु तुमच्याकडे पाहिल्यानंतर भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. खूप मनाला समाधान वाटतंय. सर्व ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना पुनश्च मनापासून धन्यवाद देतो. आणि आज ही काल्याच्या कीर्तनाची सेवा ज्यांनी कीर्तन सेवेचं सौजन्य दातृत्व घेतलंय ते वैकुंठवासी भगवानराव जगन्नाथ भगत उर्फ भाऊ यांच्या स्मरणार्थ श्री कल्याण भगवानराव भगत, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना बारामती यांच्याकडनं आजची ही कीर्तन सेवेचं दातृत्व पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. जास्त परिहार देत नाही. आपण सर्व भवादृश्य श्रोते आहात. माझा परिचय गोविंद महाराज चौधरी, माझं गाव जामनेर तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यात केकत निंभोरा. पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर अलीकडच्या काठाला पुंडलिकाच्या मंदिरासमोर भव्य आमचा मठ आहे. गोविंद महाराज चौधरी खानदेश प्रतिष्ठान. विठालाव ढालाव विठ्ठल. गावडे महाराजांनी 2 वर्षापूर्वी आळंदी येथे जो जोग महाराजांचा पुण्यतिथी सोहळा संस्थेमध्ये साजरा होतो. आळंदीतील जोग महाराजांचा सप्ताह म्हणजे केंद्र सरकारचा सप्ताह. आणि त्या सप्ताहामध्ये त्यांनी 2 वर्षापूर्वी माझं काल्याचं कीर्तन ऐकलं. आणि तेव्हापासून त्यांनी सिद्धेश्वर भगवान लक्षपूर्वक ऐका. भंग अतिशय गोड आहे. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावे प्रीत. माईबाप हो, आपल्या वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे. सप्ताह म्हटल्यानंतर त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला फार मोठं अनन्य असं साधारण महत्व आहे. इतर दिवसाचं कीर्तन आणि आजच्या दिवसाच्या कीर्तनामध्ये फरक आहे. इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगावं, परंतु आजच्या दिवसाचा कीर्तनकार हा परतंत्र आहे. आजच्या दिवसाचा कीर्तनकार हा विद्वान असो का साधारण असो, लहान असो का मोठा असो, आजच्या दिवसाच्या कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे
चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, जे चरित्र केलं, महाराज म्हणतात त्या चरित्राचा तुम्ही काय करा, फक्त उच्चार करा. न देव चरितमाचरित. भगवान कृष्णाच्या चरित्राचं आचरण करू नका, कारण त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केलं ते तुम्हा मला शक्य नाही. त्याने काय केलं हो? गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नाथोनी आणिला, जडता ओणवाओ मुखेची ग्रासिला, गिळता आघासुर चिरोनी फाडिला. ओ आयशा गवडणी त्या बोलते परस्परी, आयशा गवडणी त्या बोलते परस्परी. सांगा सांगा, हे तुम्हा मला शक्य आहे का? त्याने करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याकडनं साधी 50 किलोची तांदळाची गोणी उचलली जात नाही. तुमचे नी गोणी नुचलवे. त्याने 12 गाव अग्नी गिळला. आपल्याला साधा अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. आणखी बोलू, त्याने हाल हाल विष प्राशन केलं. तुम्ही प्रयोग करू नका, फुकट मराल आणि माझं नाव सांगाल विठ्ठल. त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केलं ते तुम्हा मला शक्य नाही. पण काही माणसं आघाऊच असतात. अहो, ते देवाची बरोबरी करायला जातात. मला सांगा, तुमच्या आमच्याकडनं देवाची बरोबरी होणार आहे का? नाही. का? जीव हा अल्पज्ञ आणि देव हा सर्वज्ञ आहे. जीवाने देवाची बरोबरी करू नये. पण काही माणसं दमश टाकत नाही हो. मला एक म्हटलं, महाराज भगवान कृष्णाने 16,108 बायका केल्या. त्याला म्हटलं करू दे, त्याचं आहेच तसं. तो म्हणे वा वा, असं कसं, असं कसं? त्याने जर 16,108 केल्या, मी दुसरी करू का? त्याला म्हटलं भल्याग्रस्ता, पहिलीच नीट सांभाळ. अरे दुसरी करायच्या भानगडीत पडू नको विठाला. कुठेही माणसं देवाची बरोबरी करायला जातात. एक ग्रस्त आमच्या अजय गुरुजी वैकुंठवासी गुरुनाम गुरु प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे आला, असे आमचे श्री गुरु मोठे बाबा सांगायचे. आणि तो म्हटला, मामासाहेब, माझ्यामध्ये आणि लाल बहादूर शास्त्रींमध्ये काय फरक आहे? त्यांच्यासारखी माझी उंची, त्यांच्यासारखा रंग गोरागोमटा, त्यांच्यासारखं बोलणं, त्यांच्यासारखं पाहणं, त्यांच्यासारखं चालणं, त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे डोळे, त्यांच्यासारखं नाक. सांगा सांगा, लाल बहादूर शास्त्री आणि माझ्यात काय फरक आहे? मामासाहेब म्हटले, फरक एवढाच आहे, लाल बहादूर शास्त्री यांना अक्कल होती, तू बेअक्कली आहे, एवढाच फरक आहे. आता मला सांगा, लाल बहादूर शास्त्री कोटे हा कोटे हो? म्हणून कोणीही कोणाची बरोबरी करून चालणार नाही. म्हणून भगवान कृष्णाच्या चरित्राचा काय करा, फक्त उच्चार करा. तेही केले देवे गोकुळी. आणि तेच चरित्र आज आपल्याला गायचंय, श्रवण करायचंय. नंतर कालाप्रसाद. हेची अनुवाद सदा सर्व काळ, करोनी गोपाळ काला शेऊ. किंवा गायीन त्या लीला चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गायी. भगवंताने आपल्या सवंगड्यांसमेत ज्या बाललीला केल्या, जे चरित्र केलं, त्याचं यथार्थ वर्णन विठ्ठल. लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीहरीने या भूतलावर अनंतावधी अवतार घेतलेले आहे. अनंतावतार घेसी भक्ताकारणे, भक्ताकारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दीनानाथ उद्धरणे. अनंतावतार घेसी भक्ताकारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दीनानाथ उद्धरणे. अनंतावतार घेसी भक्ता कारणे,
घेसी भक्ता कारणे कनवाडो कृपाडो दीना लागे उद्धरणे किंवा अवताराच्या राशी त्वहा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देवाने अनंतावधी अवतार घेतलेले आहे. श्रीमद भागवतामध्ये देवाचे एकूण 24 अवतार सांगितले. संत मालिकेमध्ये देवाचे एकूण 10 अवतार सांगितले आणि गर्ग संहितेमध्ये देवाचे एकूण 6 अवतार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णोत्तम या 6 पैकी 2च पूर्ण अवतार आहे. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार आहे. म्हणून तर माऊली म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे. रामकृष्ण नामे हा हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे आपुली राम आणि कृष्ण यांची नावही सुंदर आहे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. राम आणि कृष्ण यांची नावही सुंदर आहे, परंतु दोघही अवतारामध्ये भिन्नता आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा पूर्ण अवतार आणि भगवान कृष्णाचा परिपूर्णोत्तम अवतार. परिपूर्णतम साक्षात श्री कृष्णो नान्ये वही एक कार्यार्थमागत्यम कोटिम कार्यम चकारः. भगवान कृष्णाचा अवतार हा परिपूर्णोत्तम आहे. बघा दोघही अवतारामध्ये कशी भिन्नता आहे. भगवान प्रभू रामचंद्र सूर्यवंशामध्ये दुपारी 12 वाजता भर उन्हाळ्यात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात तिथी नवमी राजवाड्यात जन्माला आले. या बाबाचं सर्व विरुद्ध आहे. हा चंद्रवंशामध्ये रात्री 12 वाजता भर पावसाळ्यात श्रावण महिन्यात वद्य पक्षात तिथी अष्टमी कोंडवाड्यात जन्माला आला. कशात? कारागृहात. किती फरक आहे. भगवान प्रभू रामचंद्र कार्य करण्याच्या बाबतीमध्ये परतंत्र आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना त्यांच्या जीवनामध्ये घटनादृष्टीचा प्रसंग आला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी कुणाकडे बोट केलं हो? बोलिला वाल्मिक जसं वाल्मिकानं लिहिलं असेल त्याप्रमाणे मी वागेल. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतो निदावीन नामा म्हणे. बोलू नका बघा रे, विक्षेप नका करू कार्यक्रमात. काय करताय तुम्ही? प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य करण्याच्या बाबतीमध्ये परतंत्र आहे. कृष्ण अवतार हा स्वतंत्र आहे. प्रभू रामचंद्रासारखा आदर्श राजा न भूतो न भविष्यती.
राजा भी होगा महाराजा भी होगा, राजा भी होगा महाराजा भी होगा, कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरा राम कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा। त्यागी भी होगा महात्यागी भी होगा, त्यागी भी होगा महात्यागी भी होगा, कोई त्यागी नहीं होगा मेरा राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा। अरे आदर्श असा राजा प्रभू रामचंद्र, एक वचनी एक बाणी एक पत्नी, हो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम। एक वचनी एक बाणी एक पत्नी, याला 16,108 बायका तरी स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतोय. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, 16 सहस्र भोगीशी ब्रह्मचारी म्हणविसी, 16 सहस्र भोगीसी ब्रह्म. ते म्हणतील महाराज 16,108 बायका असणारा ब्रह्मचारी कसा, येस्त या अवताराचं नवल आहे. मग नवल केवडे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. नकळे कानाचे कोडे अरे जे कुणाला जमलं नाही, जे कोणी केलं नाही ते या अवतारामध्ये त्याने केलं. 16,108 बायका, प्रत्येकीला 10 मुलं, एक मुलगी, तरी स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतो. हेच तर या अवताराचं विशेष आहे. मग दोघही अवतारामध्ये भिन्नता आहे. मायबाप हो, प्रभू रामचंद्राचा अवतार एक शिस्तप्रिय, एका चाकोरीमध्ये प्रभूने आपलं जीवन व्यतीत केलं. 500 वर्षापासून पारतंत्र्यामध्ये असणारे प्रभू रामचंद्र, की ज्या मंदिराच्या करता अनेकांनी स्वतःचं बलिदान दिलं, संत महात्म्यांनी आपला देह झिजवले, शरवी मैया रक्त रंजित झाली, अरे या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, तेव्हा कुठे एक कर्तबगार असा पंतप्रधान या देशाला लाभला, आणि ज्यांनी मंदिराचा प्रश्न कायमचा मोडला. आणि जन्मभूमीवरती, जन्मस्थळावरती भव्य आणि दिव्य असं जागतिक कीर्तीचं मंदिर अयोध्येमध्ये उभे राहिलंय. जागतिक कीर्तीचं मंदिर. परदेशातील लोक भारतामध्ये आल्यानंतर 22 जानेवारीच्या अगोदर विचारायचे, भारतामध्ये ताजमहाल कुठे? आता परदेशातील लोक भारतामध्ये आल्यानंतर विचारतील, राम मंदिर कुठे आहे? असं जागतिक कीर्तीचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलंय.
6 वर्षाची बालमूर्ती रामलल्ला सिंहासनावरती आरूढ झालाय. देव बैसली सिंहासनी. आणि 22 जानेवारी दिवस हा तुमच्या आमच्या करता गौरवशाली दिवस आहे. स्वर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. त्या सर्व सोहळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. आपलं परम भाग्य आहे की तो प्रभूचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तुम्ही आम्ही डोळ्याने पाहिला. टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून तो सोहळा तुम्ही आम्ही पाहिलाय. म्हणून माईबाप हो, सर्वांना माझी विनंती आहे, मरता मरता का होईना एकदा अयोध्येला जाऊन या, राम मंदिर पाहून या, रामलल्लाचं दर्शन घेऊन या. त्याच्याशिवाय मरूच नका. राम मंदिर पाहिल्याशिवाय मरू नका आणि तुम्ही मरणार देखील नाही. कुणी म्हणेल महाराज आम्ही लय 2-3 सहा जाऊन आलो अयोध्येला. अरे तुम्ही तेव्हा गेला तेव्हा मंदिर न होतं, रामलल्ला न होता. रामलल्ला होता पण तंबू मध्ये होता, झोपडीमध्ये होता. आता राजेशाही ताटामध्ये सिंहासनावरती आरूढ झालाय. विठाला प्रभू रामचंद्र भगवान. आज आपल्याला विचार करायचा आहे तो कृष्ण अवताराचा. विठाला लक्षपूर्वक ऐका या भंगाची पार्श्वभूमिका. नंद नंदन यशोदा नंद आनंद कंद भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात जन्माला आले. भगवान मथुरेत जन्माला आले, प्रगट मात्र गोकुळात झाले. प्रगट भयो भगवान गोकुल में, प्रगट भयो भगवान. ब्रह्मांडाचा चालक भगवान परमात्मा गोकुळामध्ये नंद यशोदेच्या घरी प्रगट झाला. आणि साऱ्या गोकुळामध्ये घराघरात ही आनंदाची बातमी जाऊन पोहोचली. आणि गोकुळवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घराला. टाळी टाळी. टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा. जय हो. टाळी टाळी. गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घराला.
कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंद अरे अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात दादन उडालात पैंजन थर थरले गोपी आल्या नटून कान्हा दिसतो नटून गोपी आल्या नटून कान्हा दिसतो नटून रस्तीचा शृंगार के आज अरे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की अरे हत्ती घोडा पालखी जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की लाला रे आला मटकी संभाल मी तबाला जरा मटकी संभाल मी एक दोन तीन चार कृष्ण कन्हैयाचा जय जयकार आला रे आला जरा मटकी संभाल मी तबाला आज की आनंद की प्यारे कन्हैया लाल भगवान की सिद्धेश्वर भगवान की आनंदच आनंद किती आनंद हो नाही या आनंदासी जोडा गोकुळव्यासियांचा आनंद गगनात मावे नासा झाला एकच गर्दी नंदराजाच्या वाड्यात झाली आलेल्या लोकांना नंदराजाने अन्नदान वस्त्रदान सुवर्णदान गायीदान केल्या मोठ्या थाटामध्ये पुत्रोत्सव सुरू झाला काही गवळणी स्वागत गीत म्हणत आहे स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा काही गवळणी स्वागत गीत म्हणत आहे काही गवळणी दोहे म्हणतायत एक गवळण दोहा म्हणते ऐकण्यासारखं आहे लाली मेरी लाल की जित देखू तुत लाल लालन देखने गई मैं भी हो गई लाल अर्थ तुमच्या लक्षात आला काही गवळणी पाळणा म्हणतायत हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा पाळण्यात हा झोपला ताना पाळण्यात हा झोपला ताना यशोदेचा कान्हा ग यशोदेचा कान्हा ग हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा
यशोदा करती कौतुक आनंदाच्या अमुपते सुख एका जनार्दनी माता विसंबित सौख्यतयाचे कोणा हो. राहू द्या हो साहेब, हो भाऊसाहेब बस. आता कशाला एवढे लोक पॅक बसले कुठे सरकवतं लोकांना. नंद यशोदा करती कौतुक आनंदाच्या अमुपते सुख एका जनार्दनी माता विसंबित सौख्यतयाचे कोणा हो, सौख्यतयाचे कोणा हो. हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळूहळू हलवा हो सोनुल्याचा पाळणा. पाळण्यात हा झोपला ताना, पाळण्यात हा झोपला ताना यशोदेचा कान्हा ग, यशोदेचा कान्हा. फार गोड आहे. किती गोड आहे असं वाटतं महाराज तुम्ही म्हणत राहू आम्ही ऐकत राहू. हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळूहळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, सोनुल्याचा पाळणा. काही गवळणी आरत्या गातायत. मोठ्या थाटामध्ये पुत्रोत्सव सुरू आहे. होता 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 भगवान परमात्मा हळूहळू लहानचा मोठा होऊ लागला. आणि मोठे होणारे भगवान वयाच्या 7व्या दिवशी सकाळी सकाळी पेहन के सारी लगा के गजरा, पहन के सारी लगा के गजरा चाल चली मतवाली गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. पहन के सारी लगा के गजरा, पहन के सारी लगा के गजरा वाली गोकुल में आ गया है, गोकुल में आ गया है, गोकुल में आ गया, गोकुल में आ गया नहीं आ गई. कोण आ गई? पुतना आ गई. तुम्ही कधी न ऐकलेलं मी ते सांगणार आहे तुम्हाला. पहन के सारी लगा के गजरा चाल चली मतवाली गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. हो मेरी पुतना तूने विष पिलाया, लगा के सुरमा पहन के सारी, लगा के सुरमा पहन के सारी चाल चली मतवाली गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, पुतना आ गई है. सकाळी सकाळी पुतना यशोदेच्या अंगणात आली. किती शृंगार करून आली होती ती. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. अरे अप्सरेप्रमाणे ती दिसत होती. आणखी सांगू का तिचं सौंदर्य? पुतळं डोरलं साकड्या पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळं डोरलं साकड्या पैंजण कमरेला कंबरपटा. नाकात नथ घालोनी सगळा थाट माट करोनी, सगळा थाट माट करोनी. नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी, नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कोणी. पुतळं डोरलं साकड्या पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळं डोरलं साकड्या पैंजण कमरेला कंबरपटा. नाकात नथ घालोनी सगळा थाट माट करोनी, सगळा थाट माट करोनी. नेसले ग नेसले ग सानू पैठणचा, नेसले ग सानू पैठणचा, नेसले सानू पैठणचा. वा वा, आपली टीम लय भारी बर का. अशी टीम आणली तुम्ही 50 टाळकऱ्यांना भारी आहे.
अशी सर्व महाराज मंडळी म्हणणारी पाहिजे, वाजवणारी पाहिजे, आणि मग आपल्या काल्याचं कीर्तन पाहिजे. मग आपल्या समोर तुम्ही भिका भीमाका ठेवतानी विठाला विठाला यशोदेने सकाळी सकाळी पुतणेला पाहिलं. कुण्या तरी मोठ्या घरची बाई माझ्या पोराला पाहण्याकरता आली. यशोदा उठून सामोरी गेली. या बाई साहेब, या या या, बसायला सन, प्यायला पाणी, चहा घेता का दूध घेता? आपण कोण, कुठून आला, काय काम आहे? पुतना म्हणते ओळखलं नाही. अगं यशोदे, अगं मी तुझी बहीण. बहीण म्हणताच यशोदा तिच्याकडे खालीवर पाहायला लागली. यशोदा म्हणते मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, सख बहीण नाही, गुरु बहीण नाही, फुई बहीण नाही, दूध बहीण नाही, माम बहीण नाही. आणखी मला 8च माहिती आहे का? तुम्हाला एखादी माहिती करा, पटकन विचार सांगा लवकर. झाले ना ती, झाली करा किती बी विचार, फक्त 8च बहिणी आहे. विठाला ही म्हणते कशी ओळखणार? तुझा जन्म होण्याच्या अगोदर माझं लग्न झालं. बाबांनी मला फार लांबच्या देशात दिलं. कधी आखाजी नाही, कधी दीपवाडी नाही, कधी रक्षाबंधन नाही, त्यामुळे तुझी माझी भेटच नाही. पण यशोदे, अगं तुला मुलगा झाला हे ऐकून मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तुझ्या मुलाकरता आंगडे टोपडे बाळाशी, साडी चोडी यशोदेशी. अगं तुझ्या मुलाकरता आंगडानी टोपडा आणलंय, आणि तुझ्याकरता खास नवीन निघालेली साडी झंपर पिसास कुछ कुछ होता है. अरे हे काय साडीचं नाव आहे का मायबाप हो? अरे न्याऱ्या न्याऱ्या साड्या बाजारामध्ये यायला लागल्या. तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकणं त्यांना येते नसते. तुम्ही काय तिकडे पाहताय? कीर्तन संपेपर्यंत येतील ते. खरं सांगू, या जगाचा रास व्हायला 2च गोष्टी कारणीभूत आहे. पहिली गोष्ट व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. या 2 गोष्टीमुळे या जगाचं वाटोळं होत चाललंय. ऐका जरा. अरे इतकी व्यसनं वाढली, इतकी व्यसनं वाढली, 20-20, 25-25 वर्षाची तरुण पोरं दारू प्यायला लागली. गुटखा, आपलं गुटखा खायला लागली. तरुण पिढी बर्बाद व्हायला लागली आहे. व्यसनाच्या अधीन गेली तरुण पिढी. बघा ना या तरुण पिढीकडे. अरे 25 मध्ये यांचे गालफडे बसले, गालफडे. कोणी पोरी देत नाही यांना सध्या. तरुण पिढीवर फार वाईट दिवस आले. कोणी पोरी द्यायला तयार नाही त्यांना. गावप्रत ट्रकाच्या ट्रका भरतील यांच्या, कोणाच्या? या पोरांच्या. फार वाईट दिवस आले पोरांवर. मला तर अशी भीती वाटायला लागली, या पोरांना का माझ्यासारखं राहावं लागेल कोणाच. याचा अर्थ असा करू नका मला भेटली नाही म्हणून. तरुण पिढी व्यसनाच्या अधीन गेलीये. बरं पोरांना एकच व्यसन आहे का? झुका फुका, एका मटका नायका, थुका चटका, अनेक व्यसन. आणि फॅशन, इतकी फॅशन वाढली, इतकी फॅशन वाढली. दिवसातून 2-2 वेळेला ड्रेस बदलावेसे वाटतात. दिवसातून एकदा तरी दाढी करावीशी वाटते. दिवसातून 2-2, 4-4 वेळेला स्नो आणि पावडर करावीशी वाटते. अहो एकाने काय केलं, बाई करता नवीनच साडी घेतली आणि पडतच सुटला घरी. हातामध्ये साडी, पडत सुटला घराकडे. रस्त्यात त्याचा मित्र भेटला. ए पडतोस का? तो म्हटला बाई करता साडी घेऊन चाललो. मग काय रे, चोरून आणली का? तो म्हटला ए रोख पैसे दिले, हे बघ बिल. मग पडायचं काय कारण? तो म्हटला पडायचं एकच कारण, घरी जाईपर्यंत जर फॅशन बदलली तर बाई परत पुन्हा बारामतीला पाठवेल म्हटली. की फॅशन वाढली. या जगाचा रास व्हायला 2च गोष्टी कारणीभूत आहे. पहिली गोष्ट व्यसन, दुसरी गोष्ट फॅशन. दाखव यशोदे तुझा तो मुलगा. यशोदा म्हणते बाई मी सहजासहजी माझ्या पोराला कुणाला दाखवत नाही. आणि खरं सांगू त्याला आत्ता स्नान घालून झोपवलंय.
भगवान म्हणता काय म्हणावं आईला, मी काय ते झोपा घ्यायला आलाय का? देवाने विचार केला हे पहिलंच बोहाणीचं गिरेक परत जाता कामा. देवाने रडायला सुरुवात केली. पुतना उठली, पाळण्याजवळ गेली, त्याला उचललं. मारण्याकरता आलेली पुतना त्याला पाहिल्या बरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिल्यावर हिला समाधी लागली. देवाने विचार केला ही मला मारायला आली, हिला समाधी लावून जमणार नाही. देवाने तिला शुद्धीवर आणलं, ती खाली बसली, पटकन त्याला मांडीवर घेतलं, स्तनाला लावलं. मला सांगा हा विषाच्याही बापाचा बाप याला विष काय करणार आहे? विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, रक्त प्राशन करायला सुरुवात केली. मग तिचे प्राण खेचले जाऊ लागले. ती म्हटली हे कार्ट काही सामान्य दिसत. ए सोड सोड सोड, मुंच मुंच मुंच. भगवान म्हणता पुतने तुला माझा कायदा माहित नाही, मी अगोदर धरीत नाही, धरलं तर सोडित नाही. याचा अर्थ असा की मुक्त केल्याशिवाय राहत नाही. ज्याप्रमाणे 10 हॉर्सपॉवरचा 20 हॉर्सपॉवरचा पंप पाणी खेचतो ना, तसं देवाने तिचे प्राण खेचले. खेचल्याबरोबर ती पुतना जमिनीवर मरून पडली. असं सांगतात ज्यावेळी ती पुतना जमिनीवर मरून पडली त्यावेळेस तिचं शरीर षटक्रोशम 6 कोस लांबीचं होतं. किती किती किलोमीटर म्हणजे 1 कोस? जुनं गणित आहे. 3 किलोमीटरचा 1 कोस, साहित्रिक 18 किलोमीटर तिचं लांबीचं शरीर होतं. मी मोजायला गेलो नाही आणि तुम्हीही पाहायला गेले नाही. गर्ग संहितेमध्ये वर्णन आलंय 6 कोस लांबीचं तिचं शरीर होतं. पुतना कंटक मुक्त केली. वयाच्या 7व्या दिवशी बलाढ्याशी राक्षसी पुतनेला त्याने मारलं. हे त्याचं काय आहे? चरित्र आहे. हे त्याचं काय आहे? नवल आहे. मला सांगा 7 दिवसाचं पोरग पटकन डोळीत उघडतं का? यालाच तर त्याचं चरित्र म्हणतात. होता 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 भगवान परमात्मा हळूहळू लहानचा मोठा होतोय. घरामध्ये रांगत आहे. भगवान कसे रांगत होते? तळवे तळहात तळघात टेकीत, तळवे तळघात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत, नाथ तो म्या देखिला सये. तळवे तळहात टेकीत व डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. आई मला लोणी दे म्हणतो, डाव्या गुडघ्यानं रांगत, आई मला लोणी दे म्हणतो, डाव्या गुडघ्याने रांगतो. आई मला लोणी दे म्हणतो, डाव्या गुडघ्यानं रांगत, आई मला लोणी दे म्हणतो. रंगता 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 भगवान परमात्मा उठून उभं राहायला लागला. पोरग उठून उभं राहायला लागला. आई म्हणते बघा ना आमचा बाड्या आता डिगडिग बी करतो बरं का. डिगडिग करता करता तो गल्लीने पळायला लागला. दुड दुड पळती माती खाती, शेणा तलोरती दोघे जण बलराम कृष्ण. वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे, नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे. शुक सांगत असे परीक्षिती, शुक सांगत असे परीक्षिती. वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे. रांगता 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 भगवान परमात्मा गल्लीने पडायला लागला.
पडता 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 चुनचुनीत बोलायला लागला. काय बोलायला लागला? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने विश्वाची निर्मिती केली आहे, सारं विश्व ज्याच्या सत्तेने काम करतंय, पण तो भगवान यशोदेला आई म्हणून हाक मारतो अभंगाच्या प्रथम चरणात. विश्वाचा जनिता, 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 विश्वाचा बोला बोला जय हो. इकडे लक्ष द्या. जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने विश्वाची निर्मिती केली आहे, सारे विश्व ज्याच्या सत्तेने काम करतंय, संपूर्ण चराचरावर ज्याची सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या पान हाले, जो जगाते चाडिता. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवीण. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. संपूर्ण चराचरावर ज्याची सत्ता आहे, तुझी या सत्याने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी 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 धनी. संपूर्ण चराचरावर ज्याची सत्ता आहे, पण तो भगवान म्हणे यशोदेसी माता. तो यशोदेला आई म्हणून हाक मारतोय, मैया हो मैया, यशोदा मैया. आई ग आई, मम्मी ग मम्मी, माऊ. माऊ आहे का तुमच्याकडे हा शब्द? माऊ, माऊ म्हणजे आई. म्हणे यशोदेसी माता. तो यशोदेला आई म्हणून हाक मारतोय. तोची गोकुळात होवनी गोवळ, म्हणवी तो बाळ यशोदेचा यशोदेचा. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. तो यशोदेचा मुलगा म्हणून घेतो, यशोदेला आई म्हणून हाक मारतोय. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. आई घराकडे चाल, मला जेवू घाल. गोडा भंग आहे महाराजांचा. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुडासाठी, मला जेवू घाल. आई घराकडे चाल, मला जेवू घाल.
लहानच घे घेऊंडा मला करून दे त्याचा मांडा. ऐका, तुम्ही मांडे पाहिले का? मांडे खापरावरचे, जे मांडे खाण्याची इच्छा आमच्या माऊलींना झाली होती, ते मांडे आमच्या मुक्ताईने पाठीवर भाजले. आमच्या खानदेशामध्ये मांडे प्रसिद्ध आहे. पुरणाचे मांडे आपण खाल्ल्या, त्या छोट्या पुरणाच्या पोळ्या ताव्यावरच्या. पण मांडा लहानच घे घेऊंडा मला करून दे त्याचा मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेवू घाल. आई घराकडे चाल मला जेवू घाल. तूप लावणी भाकर करी वांगे भाजून, वाजू नका, वांगे भाजून भरीत करी. जे त्याही वेळेला वांग्याचं भरीत होत, आमच्या खानदेशामध्ये आजही ते प्रसिद्ध आहे. वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी मला जेवू घाल. आई घराकडे चाल मला जेवू घाल. आई खडी साखरीचे खडे मला करून दे त्याचे वडे. बाड स्पुंदू स्पुंदू निरडे मला जेवू घाल. आई घराकडे चाल मला जेवू घाल. आई मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. नंदबाबाच्या घरी किती गाई होत्या? 9 लाख गाई. गाई राखोनी झिजली माझी नख मला जेवू घाल मला जेवू घाल. आई घराकडे चाल मला जेवू म्हणे यशोदेशी माता. ऐका जरा, खर तर तो या विश्वाचा आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, सगाय सैरा आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तो भगवान सर्वस्व आहे. आणि सर्वस्व असताना तो यशोदेला आई म्हणून का हाक मारतोय? ऐका, नंद आणि यशोदा भक्त आहे. नंद यशोदा यांनी एकदा भगवान श्रीहरीला तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलं. भगवान श्रीहरी त्यांना प्रसन्न झाला. वरमुरी काय मागायचं ते मागून घ्या. नंद यशोदेने सांगितलं, हे देवा, आमची एकच इच्छा आहे, तू आमच्या घरी आमचा मुलगा होऊन जन्माला यावा, एवढीच आमची इच्छा आहे. सारं विश्व जरी त्याच्या ताब्यात असलं, पण तो भगवान मात्र भक्ताच्या अधीन आहे. तो नंद यशोदे करता त्यांच्या घरी त्यांचा मुलगा होऊन जन्माला आला. का? तो भगवान भक्ताच्या अधीन आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसा भक्ताचा गीता, ऐसा भक्ताचा गीता, ऐसा भक्ताचा गीता, जगद्गुरु श्री तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत. अरे तो भगवान परमात्मा भक्ताच्या अधीन आहे. भक्त त्याला जसं सांगेल त्याप्रमाणे होतो होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताने सांगितलं देवा मोठा हो,
पटकन मोठा होतो. भक्ताने सांगितलं तेव्हा लहान हो, पटकन लहान होतो. एखादा म्हणाल गोविंद महाराज तुम्ही लहान व्हा बरं, बुवाचं दिवाळच निघेल. आपल्याला लहान होता येणार नाही, पण तो भगवान भक्ता करता लहानही होतो मोठाही होतो. अरे भानुदास महाराजांकरता किती लहान झाला, त्यांच्या पूजेच्या पेटीत बसला. एवढा प्रभू भावी तेने संपोष्टे राहावी, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते. याकरता गोड उदाहरण सांगतो. सकाळची वेळ होती, यशोदेने कृष्णाला ओसरीमध्ये ठेवलं आणि घरामध्ये कामाला लागली. इतक्यामध्ये राधा नावाची गवळण, तिला कृष्णाची आठवण झाली. कारण एक क्षण देखील राधा कृष्णाविना राहत नव्हती. एखाद्या दिवशी जर त्या राधेला कन्हैयाचं दर्शन झालं नाही तर त्या राधेला तो दिवस युगासारखा वाटत होता, युगासारखा. अरे तुम्ही आम्ही 6-6 महिने मंदिराची पायरी चढत नाही, तरी आपली चतकोर भाकरी कमी होत नाही हो. काही बहादर तर हाऊ सप्ता तो पुढचा सप्त्या, वर्षभर महाराजांची देवाची त्याची भेटच होत नाही हो. पण काय त्या राधेची भक्ती, राधेच्या भक्तीला तोड नाही. योग असा, त्या दिवशी राधेच्या घरी कुणीच नव्हतं. राधेची सून माहेरी गेली होती. राधेचा मुलगा देशावर गेला होता आणि राधेचा मालक कोऱ्हाड्याच्या सप्त्याला आला होता. राधा पाण्याचं निमित्त करून कन्हैयाच्या भेटी करता निघाली. भरीला ओलंडो निरिता करी घट, मिस पाणीयाचे गोविंदाचे चट. निघाली ती घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डोल, ठुमक ठुमकत चालली डोल. वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या तोलान. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ही सर्व कलाकार महाराज मंडळी म्हणून बरे, नाही तर काही काही मला गावाला असे भजनी भेटता घागर घागर मध्ये उपटे. हसत खोद खोद मोडीत डोळ, हसत खोद खोद मोडीत डोळ. मणी आठवी कृष्णाचे चाड, लगबग वेगी प्रभात काळ. आली नंद अंगणी. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ज्या वेळेला आळंदीला त्या मुलीने कार्तिकी गायकवाडने ही गवळण म्हटली, लहान होती तेव्हा ती, त्यावेळेला ही गवळण म्हटल्यानंतर आळंदीकरांनी तिच्यावर पैशांचा पाऊस पाडला. काका हो, आमच्या करता कमीत कमी टाळ्या तर वाजवा. कभी हे बी सांगावंच लागेल तुम्हाला. विठाला ढाला पाण्याचं निमित्त करून ती गवळण नंदराजाच्या वाड्यावर आली आणि तिने कृष्णाला ओसरीमध्ये बसलेला पाहिला. यशोदा घरामध्ये काम करते ऐका, राधा गल्लीमध्ये उभे राहून म्हणते कृष्णाला हात खून करून बोलवते. हा बाबा असा नाटकी, हा बसल्या बसल्या म्हणतो बरं. तेव्हा काही मोबाईल बी नव्हता मिस कॉल द्यायला. पुन्हा पुन्हा राधा म्हणते, हा पुन्हा मुद्दा म्हणतो
नाईलाज झाला राधेचा. राधा शेवटी बोलली, कृष्णा आज तू माझ्या घरी ये, आज माझ्या घरी कुणीच नाही. भगवान म्हटले, जा मी नाही येणार. का रे कृष्णा, मी काय तुला वायबार बाई दिसते का रे? मी माडकरी आहे, वारकरी आहे, एकादशी धरते, कीर्तन ऐकते, माझ्या अंगणामध्ये भलं मोठं तुळशीचं झाड आहे. आणि मी कोण आहे तुला माहिती आहे का? मी राधा आहे. ती कृष्णाला बोलवते ब्रजभाषेमध्ये. ब्रजभाषा आपल्याला बोलता येत नाही, समजते मात्र. ऐका ती भाषा. काना चालो तारो मार घर काम छे, हो हो हो. काना चालो तारो मार घर काम छे, हो हो हो. काना चाले तारो मार्ग सारथे, हो हो हो. काना चाले मार्ग सारथो. अरे ब्रज भाषा आहे ती. काना चालो तारो मार घर काम छे, काम छे, काम छे, काम छे. हे कृष्णा, आज तू माझ्या घरी आहे, माझं एक काम आहे तुझ्याशी. भगवान म्हटले, जा मी नाही येणार. राधा म्हटली, ऐक मी कोण आहे. मारो अंगन में तुलसी न झाड छे, राधा गौलन मारो नाम छे, हो हो हो. राधा गौलन मारो नाम छे, नाम छे, नाम छे, नाम छे. भगवान म्हटले, राधे तू म्हणे, हो मीच. काळजी करू नको, आज रात्री तुझ्या घरी येतो. पण कागद तू जातो, सासरा कुठे गेला ग? ए कृष्णा, तो थेरडा का मागच्या घरात पसरलाय. पछला मंदिर में ससरा सोयल छे, अगला मंदिर साम सुम छे, सुम छे, सुम छे, सुम छे. काना चालो तारो मार घर काम छे, हो हो. काना चालो तारो मार घर काम छे. राधा घरी गेली आणि भगवान परमात्मा रात्री 10 वाजता तिच्या घरी गेले. राधेने काय केलं होतं, नुसता दरवाजा आघाड करून घेतला, लोटून घेतला होता. भगवान गेले, दरवाजा लोटला, लोटला तसा उघडला गेला. भगवान आतमध्ये, राधा उठली, पटकन तिने दरवाजा बंद केला, कडी लावली आणि कृष्णाला पाटावर बसवलं. देव घरा आला, आला देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. कृष्णाला पाटावर बसवलं, पूजा केली आणि स्वतःच्यातून राधा त्याला माखन मिश्री खाऊ घालते. माखन म्हणजे लोणी, मिश्री म्हणजे दाताला लावायची नाही बरं, 61-62. मिश्री म्हणजे खडी साखर. आणि माखन मिश्री खाऊ घालता 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 राधा म्हटली, कृष्णा मोठा हो ना रे, कृष्णा मोठा हो ना रे. भगवान म्हटले, नको नको नको. का रे कृष्णा, इथे आता कोण आहे? तू आणि मीच आहे. भगवान भक्ताच्या किती अधीन आहे. त्या राधे करता तो लहानचा मोठा झाला. ऐका जरा, दोघही गप्पा मारत बसले. गप्पा मारता मारता घडलं काय, तिचा मालक रात्रीचं कीर्तन आटपून घरी आला आणि त्याने दाराची कडी ठोकली. राधे, ये राधे. राधेने खड्या आवाज ऐकला. ती म्हटली, कृष्णा तुझ्या पाया पडते, पाया पडते, पटकन लहान हो, पटकन लहान हो. आमचं सोंग घरी आलं. कोण घरी आलं? पटकन लहान हो. भगवान म्हटले, आगाऊपणा करू नको. तूच म्हटली होती मोठा हो, मोठा हो, मोठा हो. मला फक्त मोठाच होण्याचा मंत्र येतो, लहान व्हायचा काही शिकलोच नाही म्हटले अजून. राधा म्हटली, कृष्णा माझी इज्जत तुझ्या हातात आहे. तुला माहिती नाही त्यांचा स्वभाव फार कठीण आहे. पटकन लहान हो. अरे भगवान भक्ताच्या किती अधीने. त्या राधे करता तो पुन्हा लहान झाला. ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसे लावी प्रीत, प्रेम सूत्र दोरीने तो तिकडे जातो. तुकाराम महाराजांना विचारलं, का हो महाराज
जो भगवान भक्ताच्या अधीने त्याचं लक्षण काय हो तुकोबर आहे त्याचं लक्षण तिसऱ्या चरणात सांगितलं. निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा गोपी लावी येल्या ताळा गोपी लावी येल्या ताळा ऐसा भक्ताचा ब्रह्म निष्काम तो हा गौडिया घरी वाक्या वाडे अंध कृष्ण नवनीत चोरी. महाराज म्हणतात तो निष्काम आहे आणि आता जसा दिसतो त्याही पेक्षा वेगळा आहे निराळा. पण काय सांगू तुम्हाला त्याने ब्रजवासी गोपिका वेड्या करून टाकल्या. गोपी लावी येल्या चाडा एक क्षण देखील गोपिका कृष्ण कन्हैया विना राहत नव्हत्या. कबीर कबीर क्या कहिए जाइए जमुना के तीर एक एक गवालन के प्रेम में बह गए कोट कबीर. अरे काही गोपिका त्या कन्हैयाच्या भेटी करता नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका याचे दर्शन होईल का नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका काही गोपिका त्याची दिवस दिवसभर वाट पाहिच्या. अरे काही गोपिका कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेडी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा. काही गोपिका हे कृष्णा सांग तुझी भेट केव्हा होणार आहे. अरे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे हे कृष्णा भेट दे ना मला. एक गवळण म्हटली कृष्णा तुझ्या भेटी करता मी यावं घरामध्ये माझी सासू आहे सासरा आहे फार कठीण आहे ते मात्र तुझ्या भेटीची परवानगी देत नाही. माझी सासू इतकी कठीण आहे ती म्हणजे ढालगज भवानीच आहे. आणखी सांगू का ती म्हणजे 14 जानेवारीच संक्रांत यंदा 15 जानेवारीला आली होती. आणि माझा सासरा तर घर कोंबडाच आहे. 8 दिवस झाले मंदिरात सप्त्या चालू आहे सप्त्या. पण तो 8 दिवसात अजून एकदा बी सप्ताच्या मंडपात मेला आणि इतका कठीण आहे. आता तो येईन फक्त भंडाऱ्यालाच येईन. त्याला देव नको धर्म नको आळंदी नको पंढरी नको एकादशी नको कीर्तन नको भजन नको. सांग कृष्णा ए बाई राहू दे तिथे ए बाई ठेव तिथेस ठेव तिथे बस खाली. ए कृष्णा सांग तुझी भेट केव्हा होणार आहे. अरे तुझ्या भेटी करता मी रात्रंदिवस तळमळते. गोपी लावी येल्या चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. तुकाराम महाराज म्हणता निर्गुण निराकार परमात्मा पण भक्ता करता सगुण साकार झाला. नावा रूपाला आला शेवटच्या चरणात. तुका म्हणे आले 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 रूपा
परमात्मा भक्ता करता सगुण साकार झाला. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणिला हे रूपा बडे करोनी खडे हरिदासी, सवे तुकया मेला तेने गुणा आणिला. खरं तर त्याचं स्वरूप कसं आहे हो? त्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण निराकार निर्गुण. तुची रघुराया तुची रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. रे ओय बरं आहे. निर्गुण निराकार परमात्मा भक्ता करता सगुण साकार झाला, नावा रूपाला आला. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. नुसता तो आला नाही, आजही उभा आहे. कुणा करता? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मला बी दाखवा विठुरायाच्या नगरी, धनी मला बी दाखवा विठुरायाच्या नगरी. फार गोड आहे पण भावगीत आहे. चला. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला उभा राहिला विटेवरी. धनी पाहून मला ओ दाखवा पण, धनी मलाही दाखवा हो रायाची पंढरी. अरे भगवान परमात्मा तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले. आईसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रेम. अभंगाच्या चारही चरणांचा विस्तार पूर्वभावावर सांगितला. मर्यादित वेळ संपली. एकदा सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी, मुखाने भगवत चिंतन आणि फक्त 10 मिनिटामध्ये भगवंताच्या गोड अशा लीला सांगतो आणि सेवा समाप्त करतो. विठोबार विठोबार कुमाये सिद्धेश्वर भगवान की माझी वाणी तुझे वर्णू हरि गो न लिख्यो न जाय. देवाने 3 प्रकारच्या लीला केल्या. ऐका. एक कर्म लीला, दुसरी भक्ती लीला, तिसरी ज्ञान लीला. कर्म लीला मथुरेत केली, भक्ती लीला गोकुळात केली, ज्ञान लीला कुरुक्षेत्रावर केली. त्यामध्ये भक्ती लीला ही सर्वात श्रेष्ठ अशी लीला आहे की ज्या भक्तीच्या द्वारे भगवंताने साऱ्या सवंगड्यांना सुख प्रदान केलं. गोकुळच्या गवडिया गोपी गोधनास खडा, गोधनास कडा हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. तुका म्हणे रामे सुख दिधल्या पुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. या भक्ती लीलेचे पुन्हा 3 प्रकार. एक वस्त्रहरण लीला, दुसरी माखनचोर लीला, तिसरी रास लीला. ज्या गोपींचे देवाने वस्त्रहरण केले त्या गोपिका 5 जातीच्या होत्या, 5 रंगाच्या होत्या. आल्या 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 5 गवळणी, 5 रंगाचा शृंगार करून. एका एका गवळणचा रंग सांगत बसत नाही. जर एका एका गवळणचा रंग सांगायला गेलो तर माझाच बेरंग होईल. दुसरी माखन चुरलेला. ए पोराव, ए ए काबर टाळा वाजवत? थकले का तुम्ही? बसून घ्या खाली. बस खाली, बस खाली, बस लवकर बस रे. तू पण बसतो का? मग टाळ वाजवू नका, व्यवस्थित उभे राहा. तुमचं तुम्ही काय करणार? तुमच्या वयाच्या मनाने भरपूर झालं. 12 वाजले. माखन चोरीला
भगवान परमात्म्याने बरोबरीचे सौंगडी गोडा केले. विठ्या गोंद्या पांड्या शनफड्या बोबड्या वाकड्या पेंद्या सुदामा. आणि भगवान परमात्मा गोपाळांकडे पाहू लागला. गोपाळ उद्बत्ती पहिलवान, लकडी पहिलवान, फू मारली की एसटी स्टँड. भगवान म्हटले तुम्ही अशी उद्बत्ती पहिलवान का? गोपाळ म्हटले देवा, मथुरेच्या लोकांकरता दही दूध लोणी, आमुच्या करिता ताक पाणी. खरं सांग देवा, ताक पाणी पिऊन आम्ही असे राहणार नाही तर काय? बघा तुम्ही, पोटामध्ये वजनदार माल गेल्याशिवाय चेहरा तज्जलदार दिसत. एकादशीचाही चेहरा पा, द्वादशीचाही चेहरा पा, फरकच जाणवणार. भगवान म्हटले का रे, तुमच्या घरचा माल असताना? गोपाळ म्हटले देवा, ज्याचा माल त्याचे हाल, कोल्हे कुत्रे पडलेत लाल. विठाला भगवान म्हणतात तुम्हाला माल खायला मिळत नाही, एक काम करा, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो. सर्वांनी माझ्या मागे मागे या. येताना प्रत्येकाने हातात काठ्या आणा, खड्या आणा, गोखरा आणा आणि वस्त्र गाडी माती आणा. गोपाळ म्हटले देवा, काठ्या कशा करता? भगवान म्हटले तुम्हाला हेच कळत नाही, शिंक खाली का वर आहे? काठीने शिंक फोडायचं. बरोबर देवा, खडे कशा करता रे? भगवान म्हटले आपण ज्या गवड्यांच्या घरी चोरी करायला जाऊ तिथे लोड शेटिंग, अंधार, अंधारात माठ दिसणारी, घरात गेल्या गेल्या खडे फेकायचे. बरोबर देवा, गोखरं कशा करता? हे सराटे. भगवान म्हटले यदा कदाचित आपला आवाज ऐकून जर ती गवडण जागी झाली, ती उठेल, आपल्याला पकडेल आणि मार देईल. मग काय करायचं? ती उठल्याबरोबर तिच्या खाटी पुढे गोखरं फेकायचे. ते गोखर तिच्या पायात घुसतील, गोखर काढीपर्यंत आपण निघून जाऊ. पण एक आगाऊच होता, तो म्हटला देवा, ती जर पायात चप्पल घालून आली तर. भगवान म्हटले ती जर पायामध्ये चप्पल घालून तर काय करा? ही वस्त्र गाडी माती तिच्या डोळ्यात फेका. पेंद्या आगाऊच होता, तो म्हटला देवा, ती जर चष्मा लावून आली तर. जर आणि तर हे काम न करणाऱ्या पोरांचे लक्षण आहे. भगवान म्हटले जर तर करू नका, चला चला निघाले. लहान 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 मुले घेऊन, मुले घेऊन, घरा आमुच्या घरा येऊन, चोरी करी दही दूध लोणी. घरा मुच्या येऊनी, चोरी करी दही दूध लोणी, खोड्या करी मन मोहन, मन मोहन 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 मुले घेऊनी. बरोबरीचे सौंगडे घेऊन भगवान परमात्मा गवडणींच्या घरी यावं, दह्या दुधाची चोरी करावी आणि गवडणींनी गारहाने येऊन यशोदेकडे सांगावं. गारहाने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया, यशोदे माझं म्हणणं ऐक. दुसरी म्हणते अगं यशोदे हिचं राहू दे, पहिले माझं ऐक. तिसरी म्हणते अगं दोघींचं राहू दे, पहिले माझं ऐक. ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. मी असता माझ घरी, रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई बाई, अवचित हारी तुझा लाग बाई बाई, अवचित हारी तुझा, बाई बाई, अवचित हारी ओ यशोदे, अवचित हारी तुझा. अगं यशोदे, हे काय सांगण्यासारखं आहे का? रात्री 12 वाजता तुझा मुलगा माझ्या घरी आला. किती जवळचे संबंध झाले म्हणून रात्री बेरात्री कुणाच्या घरी जायचं का? अगं येण्या जाण्याला काही वेळ काळ आहे का? रात्री 12 वाजता तुझा मुलगा आला. बरं नुसता आला नाही, हातामध्ये मुंगूस घेऊन आला. मुंगूस, मुंगूस माहिती का तुम्हाला? आणि तो मुंगूस हातात घेऊन आला. मला गाढ झोप लागली होती, त्याने तो मुंगूस माझ्या पलंगावर सोडला. त्या मुंगसाने मला बोचकायला सुरुवात केली. भूत भूत म्हणून बिहाले ग बाई बाई, अवचित हारी तुझा. एके दिवशी गयाने केली गंमत, माझ्या पलंगावर सोडला मुंगूस. एके दिवशी गयाने केली गंमत, माझ्या पलंगावर सोडला मुंगूस. भर रस्त्यावरी पोर हसती सारी, भर रस्त्यावरी पोर हसती सारी. ओ
यशोदेचा खट्याळ यशोदेचा कट्याळ कानाबाई कोण करीतो रावया ती गवळण जात नाही तोपर्यंत दुसरी हजर दुसरी आली धावत याने गे बाय काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गड्यामध्ये हात घालीत धरू जाता गे बाई सापडे ना यशोदे बाळ तुझा काना कोटवर ती गवळण जात नाही तोपर्यंत तिसरी हजर यशोदे ऐक परवाला मुझ्या घरादारी निजला होता म्हातारा हो तुम्ही लगेच कान टवकारले तुम्हाला असं वाटलं शेवटी शेवटी लावणीच टाकता येत आहे परंतु संगीत है ईश्वर की शक्ति हर स्वर में बैठा है राम रागी जो सुनाए राग रोगी को मिले आराम परवाला मुझ्या घरादारी निजला होता म्हातारा यशोदे परवाच्या दिवशी तुझा मुलगा आला माझा सासरा ओट्यावर झोपला होता आता माझ्या सासऱ्याची झोप होती तोंडवाशी काहींची तोंडवाशी झोप काहींची डोळेवाशी झोप काहींची हनुमान झोप काहींची चक्री झोप असते महाराज अरे काही तर 2-2, 4-4 पोरांचे बाप झाले पण कसं झोपाव त्यांना अजून कळत नाही रात्री पाहो तर गादीवर दिसतो आणि सकाळी पाहो तर गादी दरवाजाजवळ आणि हा गॅसच्या ओट्याजवळ आता याला का झोप म्हणावी का हो यशोदे माझा सासरा ओट्यावर झोपला होता त्याची भली मोठी ढेरी तुझ्या पोराने काय केलं भरलेला ताकाचा डेरा उचलला आणि माझ्या सासऱ्याच्या डेरीवरती फोडला घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी पण बरं झालं डेरा फोडीला दंभाचा तुझ्या मुलाने माझ्या सासऱ्याचा दांभिकपणा घालवला एक गवळण ते गारहानं सांगते यशोदा म्हणते बायांनो बरं झालं तुम्हाला माझंच पोरग सापडलं गावात काय दुसऱ्याचे पोरं तुमच्या काही पाठीपोटी अगं माझं पोरग किती गुणाचं आहे बाळसा गुणगुणाचे ताने गबाळ दिसत गोजिरवाणे काय सांगता गारहाणे ग गोकुळच्या 5 वर्षाचे बाळताने अंगणी ग खेळ खेळे काही लटिकाची घेता अडगे गोकुळच्या नारी माझं 5 वर्षाचं पोरग सहन होती तुम्ही बाया का कोण आहे तुम्ही लपोनियाचा भौरा आड घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या एक गवडण म्हटली अगं तुझं गुणाचं आहे पण फार खोडील आहे याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू आटे एक गवडण म्हटली यशोदे हा तुझा मुलगा आणि इतर गवडणींच्या घरी येईल त्याला म्हणा माझ्या घरी सांगते तुला काय ते माझ्या घरी सांगते तुला काय ते भगवान म्हटले बाई माझ्या नादी लागू नको तुझं वय झालंय शिंदे सरकारने तुला एसटी फुकट केली एसटी फुकट केली म्हणून का म्हाताऱ्यानं दररोज सकाळी बारामतीला बोंबलत जावं का अरे उन्हा तानाचं घरी बसावं वेळ प्रसंगी जावं पण म्हातारीची हाल पक्षाची होती ए कृष्णा माझ्या घरी सांगते तुला काय ते हा अख्ख्या वाड्यातल्या बाया मला टर घाबरतात मी गली मझारनी ताई हो माय म्हणे नांदे कोणी लागू नाही हाय काही गवडणनी बरं ज्या अल्पक्षाची म्हातारी होती भगवान म्हटले आगाऊपणा करते का आज रात्री तुझ्याच घरी योग असा त्या दिवशी म्हातारी एकटीच घरी होती तिने घराचे दरवाजे बंद केले खिडक्या बंद केल्या आणि एकटी घरामध्ये झोपली तशी चित्ती झोपली कशी झोपली चित्ती भगवान रात्री 10 वाजता तिच्या घरी कुठून कसे गेले मला माहित नाही गेले एवढं खरं गेले देवाने भरपूर माल खाल्ला आणि देवाने पाहिलं म्हातारी गाढ झोप येते भाकरी करायचा तावा घेतला आणि त्या ताव्याच्या पाठीमागचं काजड काढलं आणि म्हातारीला झोपेतच मोठमोठ्या मिशा काढून दिल्या ओ म्हातारी म्हणजे महाराणा प्रतापच दिसायला लागली कोण महाराणा प्रताप मोठमोठ्या मिशा
भगवान निघून गेले. म्हातारी सकाळी लवकर उठली, अंगण झाडाव खरटा घेतला, दरवाजा उघडला. योग असा तिच्या दारी 2-4 आगाऊ पोरं गोट्या गोट्या खेळत होते. बाहेर म्हातारी येता पोरांनी म्हातारीकडे पाहिलं. काय भानगड आहे? पोरं मोठ्याने हुर्या करून उठले. पुरुष म्हणावं तर लुगडं नेसलेली आहे, स्त्री म्हणावं तर मोठमोठ्या मिशा आहे. पोरं आणि बांद्र सारखेच हो. पोरं म्हातारी जवळ आले, म्हणायला लागले राम राम बाबा. म्हातारी म्हटली मेल्या मुर्द्यांनो, तुम्हाला काही लाजा बिजा, काही बाया माणसा ओळखता का नाही रे? हा काय झालं रे कार्ट्यांनो? मला पोरं पुढे म्हातारी पाठीमागे, पोरं पुढे म्हातारी पाठीमागे, हे गर्दी गल्लीमध्ये. कार्टा घेऊन म्हातारी पोरांच्या मागे लागली. पोरं उर्या करताय. एका सुनबाईने ओट्यावून पाहिलं, म्हातारीला मोठमोठ्या मिशा. तिच्या लक्षात आलं इथेच काहीतरी गडबड झालेली. सुनबाई ओट्याच्या खाली उतरली. म्हातारीचा हात धरला. आत्या वा घरात, काय नादी लागता? शेवटी पोरं लोक तुम्हाला नाव ठेवतील, तुमचं वय झालंय. म्हातारी म्हटली तुला माहिती का, हे कार्टे माझ्या अंगणात येऊन मला बाबा म्हणता, राम राम ठोकता. आत्या पोरं म्हणतात तेच बरोबर म्हणे. हा तिने काय कडं बडच म्हातारीचा हात धरला, घरात आणली. तिच्या घरामध्ये भलं मोठं कपाट होतं. त्या कपाटाला 2 मोठमोठे आरशे होते. त्या कपाटाचं नाव होतं राजा राणीचं कपाट. काय नाव आहे महाराज, मला अजून बी सुधरत नाही. राजा राणीचं कपाट. आत्या या आरशामध्ये तोंड पाहन मग बोला. म्हातारीने आरशामध्ये तोंड पाहिलं, मोठमोठ्या मिशा. काय सांगू तुम्हाला, म्हातारी 1.25 महिना घराच्या बाहेर पडली नाही महाराज. किती महिना? आम्ही निजलो असता समस्त काजळ मुखाशी लावीत. मायबाप हो, अतिशोक्ती सांगणार नाही हो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने जवळजवळ 75 ते 80% माझे काल्याचे कीर्तन होतात. अजून 2 तास जरी कीर्तन चाललं तरी गारहाणे संपणार नाही, एवढे गारहाणे माझ्याकडे. शेवटी 12 वाजले. 12 वाजायची पाळी आली. तुमची बी वाजले, माझे बी वाजले. आयशा ऐकता गारहाणी, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोड्या देटा कोणी, एका जनार्दना चरणी. कृष्णा कशा करता खोड्या करतो? हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा. यशोदा म्हणते कृष्णा तुला मी ताकीद करते, हरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ कवड्या घरी बोभाट उठला, माठ तयाचे फोडू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. शेवटी देवाने बाहेरच्या खोड्या बंद केल्या, घरात सुरू केल्या. घरात खोड्या करायला लागला. यशोदा म्हटली बस कर आता, उद्या जाई राना सवे घेवणी गोधना. आता मात्र घरी थांबू नको, उद्यापासून तू रानात जा. सकाळ झाली, गायी गावठांवर गोळा झाल्या. भगवान निघाले. गायी गोपाड हो गायी गोपाड सवंगडी वना. गायी गोपाड सवंगडी वना, हो गायी गोपाड सवंगडी वना. गायी गोपाड सवंगडी वना, हे गायी गोपाड गोधने चारावया जातो शारंग. भगवान निघाले. गायी चारता चारता देवाने वेणू वाजवला. भगवंताच्या वेणूचा आवाज ऐकून वेणूचा नाद. भगवंताच्या वेणूचा आवाज ऐकून गवळणी घरातल्या कामधंदा विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, प्रपंच धंदा नाठवे काही. मुरलीचा नाद भरला हृदयी, पती सुखाचा विसर पडला. त्याच्या मुरलीचा छंद लागला. नंद नंदन ओ नंद नंदन, ओ नंद नंदन मुरली. भगवंताच्या मुरलीचा आवाज ऐकून गोपिका सर्व देहभाव विसरल्या.
मैं तो सुध बुध हो गई तेरे संसार में, मैं तो सुध-बुध होई तेरे प्यार में, सब कुछ भूल गए तेरे संसार में ज्योत जला प्रीत लगावे, गले से लगा ले मुरली वाले, जय हो हरी यांच्या करता एकदा टाळ्या वाजवा. सिद्धेश्वर भगवान की साऱ्या गौडांनी यशोदेकडे आला. यशोदा माई कृष्ण कुठे? यशोदा सांगू लागली, गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवा, गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवा. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ कांबडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला. चारा या रानात गेला रे गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. साऱ्या गौडरी रानात आल्या. देवाने गोपीं समेत रासलीला केली. रासलीला झाल्यानंतर माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. खेळ सुरू झाले. पूर्वीचे खेळ मर्दानी खेळ, विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडी लावे मुनेच्या तिरी. विट्टी दांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिकोण खेळ मांडू. खेळ विट्टी दांडू आता खेळ विट्टी दांडू. अबक दुबक तिबक. वखट लेंड मुंड नहाल अभित आहरण टेक्या याला विट्टी दांडू म्हणतात. दुसरा कबड्डी 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 आमछू निमछू कालिया बदामछू. हुतुतुचा खेळ लगोरी, खेळ मांडीला लगोरी, हो 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 हो. खेळ मांडीला लगोरी. लगोरी माहिती तुम्हाला? दगडावर दगड रचायचे किंवा खापऱ्या खापऱ्या, हा त्याला चेंडूने मारायचा लावता लगोरी. हमामा सुरपारंब्या कुरघोडी भवरा भवरा, खेडे भवरा बाई खेडे भवरा, बाई खेळे भवरा, खेडे भवरा बाई खेडे भवरा. खेळे भवरा, बाई खेळे भवरा. या राधिकेचा नवरा, खेळे भवरा, बाई खेळे भवरा, खेळे भवरा, बाई खेळे भवरा. फिर गर 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 गरा, फिर गर 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 गरा. फिरे गर 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 गरा, फिरे गर 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 गरा. फिर गरगरा फिर गरगरा फिर गरगरा, गरगरा. फिरे गरगरा. या राधिकेचा नवरा. खेळे भवरा, बाई खेळ भवरा, खेळे भवरा, बाई खेळे भवरा, खेळे भवरा, बाई खेळे भवरा, खेळे भवरा, बाई खेळे भवरा. आज के आनंद की. अरे अनंत खेळ खेळ खेळून खेळून गोपाळ थकले. खांदे भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. झाली आता वेळ म्हणते अनाथ. देवाने सर्वांच्या छिद्र एकत्रित केल्या. यज्ञाचा भोक्ता भगवान परमात्मा सर्वांच्या मध्यभागी वर राहिला. कमरेला उपर्ण बांधलं, डोक्याला मुंडासा बांधला. भगवान शुकाचार्य वर्णन करता, विभ्रत भेनो
झटपटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलांतात फलान्यंगलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसरो आसनरसे स्वर्गे लोके मिश्यति भुग्भुजे यज्ञ भोगबालय केली पुंडली कवरदा हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय सिद्धेश्वर भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली च्या वाढवंटात केला एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवंटी माझा ज्ञानराज गोपाळ असेला आणि तोच काला नीरा भिवरेच्या पवित्र अशा वाढवंटात कुशीमध्ये वसलेल्या आपल्या कोराळे नगरीमध्ये भगवान जागृत सिद्धेश्वराच्या पवित्र दरबारात चालत असलेला हा 41 वर्षाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या सोहळ्याची सांगता आज काल्याच्या कीर्तनात झाली. माझी सेवा संपली. बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकीचे शब्द निघाले असतील माझे मला परत करा. बरोबर असेल ते आमच्या गुरुदेवांचे ते घेऊन जा तसं वागण्याचा प्रयत्न करा. माईबाप हो, माझं पहिल्यांदाच येणं तुमच्या गावाला झालं. हो, जवळजवळ 600 किलोमीटरचा प्रवास काल 4-5 वाजल्यापासून मी निघालेलो आहे. अहो, संध्याकाळपासून रात्रभर प्रवास करीत करीत डोळ्याला डोळा नाही आणि इथे आल्यानंतर 8 वाजता पोहोचलो, स्नान केलं, थोडंसं जेवण केलं आणि तुमच्या सेवेकरता हजर झालो. इतका थकवा आला होता, इतका थकवा आला होता, परंतु भगवान सिद्धेश्वराची कृपा. 1 लोटा जल सब समस्या का. तुमच्याकडे नाही का ते आहे ना. 1 लोटा जल सब समस्या का आहे ना. भगवान श्री महादेवाचं हे जागृत स्थान आहे आणि म्हणून ऊर्जा देणारा भगवान आहे आणि म्हणून 2.5 तास आपलं काल्याचं कीर्तन झालं. माझी सेवा संपली. सर्व ग्रामस्थांना, सप्ताह समिती, मंदिर समितीचे सर्व कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद देतो. दहीहंडी फुटेल, जागेवर काला मिळेल, आरती होईल. विठ्ठल जय जय चला चला लवकर. शिंके लावेले विना लावा विना लावा तिघाचे मेवरे तुम्ही वारे दोरे गळे आवादी जाना वारे दोही जागो परा तुम्ही वारे दुही गडे मुखा पसरवणे गडे कामरे हाती दुकानी कबुने नेली तुम्ही वारे दुही गडे मुखा पसरवणे कंठी धरला कृष्ण मने अवघाने प्रकाश काला वाटो एका वैष्णवने का वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एका कामने आषाढी कार्तिकी भक्त जने चंद्रभागे माझे सानाजे दर्शन घेणा मातृताय वयम स्वस्य नाम देव भागव जय देव जय पांडुरंग रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावे जिल्लका आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे गीता ज्ञानाचे कोणे अवतार पांडुरंगा आवटे वेद ज्ञान आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवकी साधु संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रकट भय बोले विश्व ब्रह्मचिले राम जनार्दन पायी तकच विले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवक साधु संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती आराधने सागराना पाशांताले तैसद गोबारे पंदर चले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती आया कवि अपार तुकाराम तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासी आले मनो निरामेश्वरी चरणे मस्तक टेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती आया कवि अपार तुकाराम आखरी लोटार वंदे न जनन न डोळार वागिन रूप प्रेमे आलिंगन आनंद भोजन भगवान विठाल रघुवंश श्री मधुसूदना
सकळ देवा